प्रकरणातील जे आरोपी होते दत्ता गाडे हे यांचे वकील आता आपल्या सोबत आहे. सर, काय सांगाल नक्की काय युक्तिवाद झाला तिथे? आरोपीला न्यायालयात आणलं होतं, काय युक्तिवाद झाला? आरोपीला आणल्यानंतर सांगितलं की आम्हाला पीसी पाहिजे, आम्हाला पीसी द्या. मग त्यांनी सांगितलं की प्रकरण हे गंभीर स्वरूपाचं आहे, त्याच्यावर एवढे केसेस दाखल आहेत, महिलांशी निगडीत प्रकरण आहे, त्याचा मोबाईल पाहिजे, त्याचे कपडे पाहिजे, असं त्यांनी अलिगेशन्स लावलं. मग आम्ही सांगितलं की बाबा सकाळची वेळ होती, सकाळची घटना आहे आणि 5:45 म्हणजे दिवस उजाडलेला असतो, त्यामध्ये तिने आरडाओरडा का नाही केला, बचाव का नाही केला, का बोलली नाही की मला वाचवा मला वाचवा, नाही का, डिफेन्स. तर आमचं असं म्हणणं होतं की म्युच्युअल मध्ये झाला आहे, त्यामुळे मेहरबान कोर्टाने कमी पीसी द्यावा असा आमचा युक्तिवाद होता. तुम्ही असं म्हणताय पोलिसांनी सोशल मीडियावर ट्रायल केला, असं का वाटतं? का वाटतं म्हणजे जागोजागी आज गाडे फेमस झालाय, एवढंच कशाला. माझी बायको काल भांडता भांडता मला म्हणली, देखो मैं निकली शिवशाही गाडी से, मला मज्जा वो गाडी से शिवशाही उधर रहता गाडे, असे जोक सुद्धा व्हायरल होऊ लागले. त्यामुळं पोलिसांनी त्याचा चेहरा एवढा, त्याचं जे गाडे नाव आहे एवढं फेमस केलंय की मला तरी नाही वाटत आता जे काही गाडे बंधू आहेत त्यांना भविष्यात प्रॉब्लेम येणार, त्यांची लग्न कशी होणार, नोकरी कोण देणार, गाडे, असं पोलिसांनी गाडे नाव प्रसिद्ध केलं. तुम्ही असं म्हणताय की त्यांचे शारीरिक संबंध जे सहमताने झाले होते, मग आरोपी 3 दिवस का करावे? तो एक सामान्य व्यक्ती आहे. मी आत्ताच सांगितलं की काय होतं, एखादी घटना घडली किंवा काय झालं किंवा आता मागून फटकन असा आवाज आला तर मी फक्त असं उभं राहायचं किंवा घाबरायचं. तो एक सामान्य व्यक्ती आहे, त्याच्यासोबत त्यावेळेस जे काही घडलं त्यामुळे त्याला डिफेन्स घेण्याचा अधिकार होता आणि तो त्याने निवडला. असं देखील म्हटलं जाते की आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची आत्महत्या की त्याला उकसावलं गेलं का त्याच्यासोबत काय केलं गेलं हे निश्चित भविष्यात पुढे येईल. थँक्यू.